नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की BS ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. इवन कोर्स नंबर म्हणजे काय, कोर्स टायटल म्हणजे काय, बेस ॲग्रिकल्चरमध्ये काय काय असतं, देन कोर्सचे टाईप आपण पाहिलेले आहेत आणि कोर्स टायटल म्हणजे काय आणि कोर्स नंबर म्हणजे काय हे समजण्यासाठी मी वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला तिथं दिलेले आहेत आणि थोडाफार पार्ट सिलेबस कॉपीचासुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला आता ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की कोर्स नंबर म्हणजे काय, कोर्स टायटल म्हणजे काय, थिअरी एक्झामचा पॅटर्न कसा असतो, प्रॅक्टिकल एक्झामचा पॅटर्न कसा असतो आणि वेगवेगळे टाईपचे कोर्सेस कोणते आहेत. आता जर आपण पाहिलं तर सध्या तुमच्या एक्झाम आलेल्या आहेत. तर यावेळेस थोडं कन्फ्युजन आहे की प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे काय. जेव्हा ऑफलाईन प्रॅक्टिकल एक्झाम किंवा थिअरी एक्झाम असते तर तो थोडा पॅटर्न वेगळा असतो आणि ऑनलाईन आता तुम्ही असल्यामुळं हा थोडा पॅटर्न वेगळा आहे. तर पहा, मी तुम्हाला सांगितलं की जर 1 क्रेडिटला थिअरी असेल आणि 1 क्रेडिटला प्रॅक्टिकल असेल तर पहा, 1 क्रेडिटला जर थिअरी असेल तर 40 मार्कांची युनिव्हर्सिटी एक्झाम कंडक्ट करते थिअरीची आणि 10 मार्काची तुमची मिड एक्झाम झालेली असते आणि सध्या तुमची मिड एक्झाम झालेली आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल जर 1 क्रेडिटचं आपण बघितलं तर प्रॅक्टिकलमध्ये 40 मार्क तुमचे क्वेश्चन्स असतात किंवा तुम्हाला 40 मार्कामध्ये हँड रिटन म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे असतील, ब्रॉड क्वेश्चन, त्यामध्ये वायवा असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल आणि 10 मार्क तुमचे जनरल परफॉर्मन्सचे असतात. तर पहा, थिअरी एक्झाममध्ये आपण जर बघितलं तर थिअरी एक्झाम 1 क्रेडिटला 40 मार्कांची असते. युनिव्हर्सिटी पेपर सेट करत असते आणि त्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन जेव्हा असता त्यावेळेस ऑफलाईन तुम्हाला ब्रॉड पेपर लिहावा लागतो आणि आत्ता ऑनलाईन असल्यामुळं ऑनलाईन तुम्हाला MCQ टाईप ठरवले असतील, आय थिंक सो. तर तुम्हाला यावेळेस 40 मार्कांसाठी MCQ असतील आणि 10 मार्काची मिड तर तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे. हे झाले थिअरीचे 50 मार्क. त्यानंतर आता आपण जर प्रॅक्टिकलचा जर विचार केला तर प्रॅक्टिकलमध्ये 40 मार्क हे तुम्हाला लिहायचे असतात आणि 10 मार्क हे GPचे असतात, जनरल परफॉर्मन्स, जे तुमचे कोर्स टीचर तुम्हाला देतात. तर 40 मार्कांमध्ये बघा की ऑफलाईन 40 मार्काचं प्रॅक्टिकल कसं कंडक्ट केलं जायचं तर 32 मार्कांसाठी ब्रॉड लिहावं लागायचं आणि 4 मार्कांचे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असायचे आणि 4 मार्कांची वायवसी असायची. वायवसी म्हणजे तोंडी परीक्षा. जे काही बाहेरून येणारे सुपरवायझर असतील ते तुम्हाला क्वेश्चन विचारायचे. पण ऑनलाईनमध्ये चेंज काय आहे पहा, तर 40 मार्कांमध्ये तुम्हाला आय थिंक काही कॉलेज असं कंडक्ट करतात की 32 मार्कांसाठी MCQ कंडक्ट केले जातात, 32 मार्कांसाठी. आणि काही जण ब्रॉड पण कंडक्ट करतात प्रॅक्टिकल. तर बघा, नॉर्मली जर आपण विचार केला ऑनलाईनचा तर 32 मार्कांचे MCQ असतात आणि 8 मार्कांची वायवसी असते, म्हणजे तोंडी परीक्षा असते. आणि या ज्या ऑनलाईन एक्झाम आहेत प्रॅक्टिकल एक्झाम त्या तुमच्या कॉलेज लेवलवर कंडक्ट केल्या जातात, म्हणजे तुमचे कोर्स टीचर ते कंडक्ट करतात. तर पहा, थिअरी एक्झामचा जर विचार केला, थिअरी एक्झामला पेपर हा युनिव्हर्सिटी सेट करत असते आणि थिअरी एक्झामला तुमच्याकडं सिलेबस कॉपी असणं गरजेचं आहे आणि प्रॉपर नोट्स असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण एक्सटेन्शन 111चा जर विषय घेतला तर पहा, तुमच्याकडं पहिल्यांदा एक्सटेन्शन या कोर्सची तुमच्याकडे सिलेबस कॉपी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे जी नोट्स आहे त्या नोट्समध्ये ते सिलेबस जो दिलेला आहे तो कवर असणं गरजेचं आहे. आणि जर त्यामध्ये पूर्ण सिलेबस कवर झालेला नसेल तर जो सिलेबस राहिलेला आहे तो तुम्हाला कुठून तरी वाचावा लागेल. तो म्हणजे पहिली गोष्ट इम्पॉर्टंट काय की युनिव्हर्सिटी जर पेपर सेट करत असेल तर तुम्हाला कंप्लीट सिलेबस वाचावा लागेल किंवा कंप्लीट सिलेबस तुम्हाला रीड करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे काय की तुमच्याकडे सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो सिलेबस आहे तो तुम्हाला म्हणजे जिथे जिथं तो सिलेबस तुम्हाला रीड करायला भेटेल, एखादी कंप्लीट नोट्स असेल सिलेबसची तर त्या नोट्समधून तुम्हाला रीड करायचं आहे आणि त्या नोट्समध्ये एखादा पॉईंट कवर केला नसेल सिलेबसमधला तर तो तुम्हाला दुसऱ्या सोर्सेस करून कंप्लीट करायचा आहे. म्हणजे एखादी दुसरी नोट्स असेल त्यामध्ये जो पॉईंट दिला असेल किंवा गुगल असेल, गुगलवर स्लाईड्स अवेलेबल असतात वेगवेगळ्या टॉपिकच्या. तुम्ही जर एखादा टॉपिक सपोज तुमच्याकडे तुमच्या नोट्समध्ये नाही आहे, समजा आपण म्हणलो परसेप्शन, मोटिवेशन हे टॉपिक जर आपण म्हणलो की तुमच्या नोट्समध्ये नाही आहेत तर ते टॉपिक तुम्ही गुगलवर परसेप्शन स्लाईड शेअर म्हणून तुम्ही टाकू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला तिथे स्लाईड अवेलेबल होतील. म्हणजे सांगायचा उद्देश काय
की थेरी एक्झामचा जर विचार केला तर थेरी एक्झाम युनिव्हर्सिटी कंडक्ट करत असते आणि थेरी एक्झामला तुम्हाला समोर सिलेबस कॉपी ठेवायची असते प्रत्येक कोर्सची आणि तो सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. मग तो सिलेबस ज्या नोट्समध्ये असेल त्या नोट्समधून तुम्हाला कंप्लीट करायचा असतो आणि एखाद्या नोट्समध्ये जर तो सिलेबस नसेल तर तो सिलेबस तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी सोर्सेसपासून कवर करायचा असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट प्रॅक्टिकल एक्झाम. प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जे तुम्हाला मॅन्युअल दिलं गेलेलं असेल वेगवेगळ्या कोर्सेसचं ते मॅन्युअल रीड करावं लागतं. ठीक आहे. आणि त्या शक्यतो मॅन्युअलमध्ये सर्व एक्झरसाइज क्लिअर केलेले असतात. ठीक आहे. तर मॅन्युअलला वेगळा सोर्स असा तुम्हाला बघायची गरज भासत नाही शक्यतो. ठीक आहे. तर थेअरीसाठी आपण नोट्स रेफर करतो आणि प्रॅक्टिकलसाठी आपण कंप्लीट मॅन्युअल रेफर करतो. तर अजून एक गोष्ट अशी की समजा आता तुमचा उद्या पेपर आहे एक्सटेन्शन 111चा. ठीक आहे. आता ऑनलाईनमुळं असं झालेलं आहे की तुमच्याकडे सेल्फ स्टडीला वेळ नाही आहे. का तर ऑलरेडी सिलेबस काही कोर्सेसचा सिलेबस कवर झाला नाही का तर तेवढा वेळ नाही आहे सध्या. तर अभ्यास करताना काय करायचं तर पहा, जो काही एक्झामच्या अगोदर गॅप असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं योग्य टाईम टेबल बनवणं गरजेचं आहे की बाबा माझ्याकडे सिलेबस किती आहे प्रत्येक कोर्सचा, तर तो सिलेबस आणि तुमच्याकडे वेळ किती आहे तर त्याचं एक शेड्यूल तुम्हाला बनवलं पाहिजे तुम्ही. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी काय काय तुम्हाला करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर विचार केला तर सपोज तुमच्याकडे एक्झामच्या आधी 6 दिवस शिल्लक आहे. आता सध्या प्रॅक्टिकल एक्झामला तुमच्याकडे वेळ नाही आहे आय थिंक सो. तर थेरी एक्झामला तर तुम्हाला 2 ते 3 दिवस भेटतील. तर तुम्हाला ठरवायचं की ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये मी प्रत्येक कोर्सचा किती सिलेबस कवर करणार आहे. सपोज एका कोर्सचे 16 लेक्चर असतील तर पहा 3 दिवसामध्ये मी समजा रोज 1 किंवा रोज 2 असं जर मी टॉपिक कवर केले प्रत्येक कोर्सचे तर बघा सिम्पलची लाईन आपण जाऊया सिम्पल. आता सपोज तुम्हाला 12 कोर्स आहेत. सपोज किती असतील ते असतील 12 कोर्स आहेत. तर काय करायचं की ते 12 कोर्स लिहून काढायचे. पहिल्यांदा 12 कोर्स लिहून काढायचे आणि त्या 12 कोर्सचा तुम्ही सिलेबस पाहायचा आणि त्या 12 कोर्समधून तुम्ही जे कोर्स तुम्हाला सोपे जातील, जे कोर्स तुम्हाला असं वाटते की ह्या कोर्सचा अभ्यास मी पेपरच्या 1 दिवस अगोदर म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी मी कवर करू शकेन, तो कोर्स साईडला ठेवायचा. काही इझी कोर्सेस असतात ना, जसं की एक्सटेन्शन हा खूप इझी कोर्स आहे. तर जे कोर्स तुम्हाला वाटतं की हा कोर्स मी कवर करू शकेन पेपरच्या 1 दिवस अगोदर तर ते कोर्स साईडला ठेवायचे. समजा 12पैकी एक म्हणजे 4 कोर्स असे आहेत जे मला पेपरच्या आधी ते मी कवर करू शकेन पेपरच्या आदल्या दिवशी. माझ्याकडे राहिले 8 कोर्स. 8 कोर्सचा सिलेबस बघायचा तुम्ही. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की समजा प्रत्येक कोर्समध्ये 16 लेक्चर असतील तर त्यातला थोडा पार्ट जे काही तुमच्याकडे दिवस शिल्लक असतील त्यातला थोडा पार्ट त्यामध्ये कवर करायचा. समजा माझ्याकडे 16 लेक्चर आहेत ॲग्रो 112चे. सपोज 16 लेक्चर आहेत तर मी काय करणार की 16पैकी 3 दिवसात 2 टॉपिक जरी म्हणले आपण, ठीक आहे, 3 दिवसात 2 टॉपिक म्हणले तरी 16पैकी 6 टॉपिक मी इथं कवर करणार आणि राहिलेले 10 टॉपिक जे असतील ते तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी करावे लागतील. आणि जे 10 पेपरचं जे शेड्यूल आहे ते त्या दिवशी तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. तसं तुम्हाला काय करायचं आहे की जो टाईम तुमच्याकडे पेपरच्या आधी अवेलेबल आहे तिथे तुम्हाला थोडा प्रत्येक कोर्स कवर करायचा आहे आणि तुम्हाला पेपरच्या आधी तेवढा थोडा पार्ट कवर करून जो शिल्लक राहिला आहे म्हणजे तुम्ही शिल्लक राहिलेला पार्ट पेपरला करू शकाल अशा उद्देशानं तो ठेवायचा आहे. सगळाच असा ठेवायचा नाही 16पैकी 1 लेक्चर मी केलं ना 11च्या 11 ठेवले, 15च्या 15 ठेवले, असं नाही करायचं. तर सुरुवातीला तुम्ही तेवढं कवर करायचं की ते केल्यानंतर जे राहिलेला पार्ट आहे तो तुम्ही पेपरच्या वेळेस तुम्ही कवर करू शकाल हा विश्वास असेल तर तेवढा ठेवायचा. ठीक आहे. हे झालं थेरीचं. किंवा प्रॅक्टिकलला पण एवढं हार्ड असं काय नसतं. आता MCQ आहे त्यामुळं तुम्हाला फक्त कन्सेप्ट किंवा प्रोसेस काय आहे ते माहिती पाहिजे तुम्हाला. आणि सॉईल सायन्स वगैरे असतील तर त्यामध्ये रिएजंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर बघा कसा अभ्यास करायचा सांगितलं की ते आता वेळ नाही आहे तुमच्याकडे. हार्डली एक पेपरच्या अगोदर तुम्हाला 2 ते 3 दिवस भेटतील. प्रॅक्टिकलच्या अगोदर तर मला वाटते 1-1.5 दिवस भेटतील तुम्हाला आणि थेरीच्या वेळेस 2 ते 3 दिवस असतील तुमच्याकडं. तर मी काय सांगितलं की प्रत्येक कोर्सचं जे तुमच्याकडं
सिलेबस आहे त्यापैकी जेवढे दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत त्यामध्ये थोडा पार्ट कवर करायचा आणि राहिलेला सिलेबसचा पार्ट तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी करू शकाल एवढं तुम्हाला साईडला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं अभ्यास कसा करायचा. आता हे अभ्यास कसा करायचा पेपरच्या वेळेस, आता वेळ नाही आहे तुमच्याकडे. ठीक आहे. त्यानंतर बघा की आपण काय केलं, एखादा कोर्स आहे त्याचा थोडा पार्ट आपण पेपरच्या आधी जो 2 ते 3 दिवस असतील त्यामध्ये आपण कवर केलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण कवर केलेला आहे. आपण काय म्हणलो की प्रत्येक कोर्साचा थोडा पार्ट आहे तो आपण आधी कवर केलेला आहे आणि जो राहिलेला पार्ट आहे तो आपण पेपरच्या आदल्या दिवशी कवर करणार आहोत. तर बघा पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं, मी आत्ता सांगितलं की फॉर एक्झाम्पल मी ॲग्रो 112 घेतलेला आहे विषय. तर ॲग्रो 112मध्ये टोटल समजा 16 लेक्चर आहेत सपोज. 16पैकी मी 6 लेक्चर जे आहेत ते आधी 3 दिवसांमध्ये मी कवर केलेले आहेत आणि पेपरसाठी माझ्याकडं 10 लेक्चर शिल्लक आहेत सध्या. ठीक आहे. तर बघा पेपरच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे फुल डे असतो अभ्यास करायला, किंवा फुल डे म्हणू शकत नाही आपण, जो आधीचा पेपर असेल तो आधीचा पेपर झाल्यानंतर एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास ब्रेक घेऊन तुम्ही नंतर अभ्यास चालू करू शकता. तर सपोज 10 लेक्चरमध्ये तुम्हाला असं डिवाईड करायचं आहे की सपोज तुमचा पेपर आपण जर कन्सिडर केले की तुमचा 11ला पेपर होता, आधीचा पेपर तुमचा 11ला होता. समजा तो पेपर 12पर्यंत झालेला आहे तुमचा आणि एक 12:30पर्यंत तुम्ही ब्रेक घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 12:30पर्यंत जेवण वगैरे तुम्ही केलं. समजा आपण 1 वाजल्यापासून आपण टाईम टेबल सपोज ठरवलं. तर पहा 10 लेक्चर तुमच्याकडे शिल्लक आहेत. तर 1 ते 2मध्ये तुम्ही 2 टॉपिक कवर केले. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अर्धा तासाचा ब्रेक घेतला. 2:30 ते 3 तुम्ही 2 टॉपिक कवर केले. ठीक आहे. किती झाले 4 टॉपिक. त्यानंतर अर्धा तासाचा तुम्ही ब्रेक घेतला 4 वाजला. 4 ते 5 तुम्ही अजून 2 टॉपिक कवर केले. ठीक आहे. किती टॉपिक झाले 6 टॉपिक. ठीक आहे. 6 टॉपिक झाले. त्यानंतर सपोज एक तुम्ही 1 तासाचा ब्रेक घेतला. ठीक आहे. 1 तासाचा ब्रेक घेतला आणि तुम्ही 6ला अभ्यासाला बसलाय. तर 6 ते 7 2 टॉपिक कवर केले तुम्ही. किती टॉपिक झाले 8. आणि अजून अर्धा तासाचा सपोज तुम्ही ब्रेक घेतला 7 ते 7:30 आणि 7:30 ते 8:30 तुम्ही काय केलेलं आहे राहिलेले 2 टॉपिक कवर केलेले आहेत. म्हणजे असे तुमचे 10 टॉपिक कवर झाले. ठीक आहे. आता हे कधीपर्यंत झालं 8:30पर्यंत. त्यानंतर तुम्ही 8:30 ते 9:30 तुम्ही जेवणासाठी ब्रेक घेऊ शकता. ठीक आहे. आणि 8:30 ते 9:30 जेवणासाठी ब्रेक घेतल्यानंतर एक 9:30 ते 10 तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन करायचे. कंप्लीट जे काही तुम्ही रिवाईज केलेलं आहे ते. ठीक आहे. म्हणजे जे काही 16 लेक्चर तुमचे असतील ते 10 वाजेपर्यंत मी सांगितलं, नॉर्मल टाईम सांगितला मी. तर ज्यांना सवय असेल 10च्या नंतर सुद्धा अभ्यास करायची तर त्यांच्याकडे जास्त वेळ शिल्लक राहू शकतो. ठीक आहे. किंवा सकाळी तुमच्याकडे वेळ असेल सकाळी पेपरच्या अगोदर त्यावेळेस तुम्ही रिवाईज करू शकता. ठीक आहे. तर हे असं तुम्ही प्रत्येक कोर्सचं प्लॅनिंग करू शकता. तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डाऊट तुमचे शेअर करू शकता. थँक्यू.